नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची. सध्या आपण प्रभाग क्रमांक 6 भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे. आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे कर्मठ आणि निष्ठावान नेते नारायण मांजरेकर आहे. सध्या ते उमेदवार पण आहे प्रभाग क्रमांक 6 चे. नारायण मांजरेकर यांची हिस्ट्री सांगायला गेले तर गेले अनेक वर्षापासून सामान्य घरातला मुलगा काम केला त्यांनी राजनीतिक क्षेत्रात आणि हळूहळू आज तो भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष पदावरती पोहोचला. कशा प्रकारे संघर्ष असला एवढा वर्षाचा, या सर्व गोष्टीवरती थेट नारायण मांजरेकरची चर्चा करणार आहे. नारायण मांजरेकरजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, एवढे वर्षाची आपली कारकिर्दी, 2015ला आपण एकदा उमेदवारी लढवली होती आणि आता परत एवढा मोठा पार्टी म्हणजे देशातली लार्जेस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणून आपल्याला उमेदवारी देण्यात आली, काय म्हणणार? मी 2009-10ला जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हा निवडणुकीमध्ये मनसेतून मी निवडणूक लढवली होती. आता तुम्हाला माहिती आहे की 2014 मध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. सध्याचे आमदार सन्माननीय राजनजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश केल्यानंतर या विभागामध्ये राजकारण न करता समाजकारण केलं. लोकांच्या सुखादुखात गेलो, लोकांची कामं केली, लोकांपर्यंत पोचलो, घराघरापर्यंत पोचलो. आणि ह्या विभागामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडवाले जास्त प्रमाणात राहतात. त्यामुळे हे माझ्या समाजाचे काही आहेत, माझ्या गाववाले आहेत, माझ्या बाजूच्या गाववाले आहेत, माझ्या तालुक्यातले आहेत, माझ्या जिल्ह्यातले आहेत, माझ्या कोकणातले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांच्याबरोबर माझे जवळचे संबंध, घरगुती संबंध झाल्यामुळे त्यांच्या सुखादुखात मी पोचलो गेलो. त्यांच्या काही कामं असतील ती कामंही त्यांची मी केली आणि त्या बळावरती मी या राष्ट्रीय आमचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, इथले आमदार राजनजी नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवून मला भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या प्रकारे आपण म्हटलं की आपले सर्व कोकणी बांधव इकडे ह्या परिसरात राहतात, गेले अनेक वर्षापासून आपण ह्या कोकणी बांधवासाठी प्लस इकडचे इतर नागरिकांसाठी पण आपण काम केला. काम करत असताना आपल्याला अति संघर्ष बघायला भेटला होता, आपल्याला त्रास पण झाला असेल मध्यंतरी. ते कशी संघर्षशील आपली कार्यशैली होती? हे बघा, काम करत असताना ह्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. आपलं कर्तृत्व दाखवावं लागतं, काम दाखवावं लागतं, तेव्हाच आपले मतदार हे आपले होतात. लोकांची कामं जर तुम्ही केलीत तर तुम्हाला प्रचार कमी करावा लागतं, मेहनत कमी करावी लागतं आणि लोक आपल्यावरती भरोसा करतात. त्याच्यासाठी तुम्हाला सतत 365 दिवस काम करावं लागतं, लोकांना अवेलेबल राहावं लागतं, लोकांशी संपर्क करावा लागतं. तर त्या प्रमाणात हे 365 दिवस मी लोकांची कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे विजय हा निश्चित असेल, माझा विजय असेलच. परंतु माझ्याबरोबर असणारे 4 उमेदवार आहेत. डॉक्टर योगिता करंजकर हे अ आणि ब मधून, शुभांगी सुर्वे यांची निशाणी आहे धनुष्यबाण क मधून, मी स्वतः नारायण मांजरेकर आहे, माझी निशाणी कमळ. ड मधून हितेशजी जाधव यांची निशाणी आहे कमळ. तर 3 कमळ आणि 1 धनुष्यबाण. मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला, कारगिल नगर मनवेलपाडा विभागातील सर्व जनतेला आवाहन करतो की कारगिल नगर मनवेलपाडा विभागातील जनतेची मी कामं केलेली आहेत, जनतेपर्यंत मी पोहोचलेलो आहे. जी कामं काही बाकी असतील ती या इलेक्शनच्या नंतर खासदार आमदारांच्या माध्यमातून सर्व कामं पूर्ण करेल. या विभागामध्ये अनेक प्रश्न आहेत. या विभागामध्ये लोड बेरिंग प्रमाण जास्त आहे, चाळीचं प्रमाण जास्त आहे. या विभागामध्ये क्लस्टर डेव्हलपिंग कसं येईल, SRA कसं येईल, पाण्याचा प्रश्न कसा मिटेल, विजेचा प्रश्न कसा मिटेल, लाईटचा, शाळेचा प्रश्न कसा मिटेल, डोंगराच्या पायथ्याशी दिवाळ टाकण्याचा हा प्रश्न कसा मिटेल, पोलीस स्टेशनचा, पोलीस बीटचा प्रश्न कसा मिटेल. तर या सर्व गोष्टी मला माहीत आहेत, कारण या विभागामध्ये, या विरार शहरामध्ये, कारगिल नगरमध्ये गेले 20 वर्ष मी इथे राहतोय. त्याच्यामुळे गरिबी काय आहे आणि इथल्या परिस्थिती काय आहे, कामं काय आहेत, या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. त्याच्यामुळे नगरसेवक झाल्यानंतर या सर्व गोष्टीचा मी काम करण्यासाठी 100% प्रयत्न करेन. त्यासाठी मी सर्वांना विनंती करेन, सर्व मतदारांना विनंती करेन की आपण 3 कमळ आणि 1 धनुष्यबाण मत देऊन आपल्याला निवडून द्यावे ही आपल्याला विनंती करेन. महत्वाचा प्रश्न असं पण आहे की ज्या प्रकारे आपण म्हटलंय की काम करणार अति चांगली गोष्ट आहे लोकांसाठी. जेव्हा लोकांनी आपल्याला मत करेल तर काम पण करायच लागणार. पण ज्या प्रकारे इकडे हा परिसरमध्ये बहुजन विकास आघाडीचा गड मानला जातो, पण गडमधून आता कुठे ना कुठे आपण सुरंग लावण्यासाठी काम करत आहे. नारायण मांजरे एकमेव होता की भारतीय जनता पार्टीला
या परिसरात पुढाकार घेऊन ते पुढे गेले आणि आपलं साम्राज्य तुम्ही इकडे वर्चस्व केला. पण आता भारतीय जनता पार्टी वर्सेस बहुजन विकास आघाडी त्यांचे उमेदवार तगडे मानले जातात. पण आपल्या समोर विनोद पाटील आहे. पण विनोद पाटील काही दिवसापासून चर्चा चालू होती का त्यांच्यावरती काहीतरी आरोप लावण्यात येतोय फसवणूकचा, त्यांच्यावरती काहीतरी छेडछाडचा आरोप लावला. यावरती काय कशा प्रकारे बघताय का आपला विजय पक्का आहे का? हे बघा, हे न्यायप्रविष्टचा विषय आहे, न्यायालयाचा विषय आहे. त्यावरती मी काहीच बोलणार नाही. पोलीस प्रशासन हे आपलं काम करत आहे, त्याच्यामुळे या विषयावरती बोलणं हे मी योग्य नाही. जे कायदेशीर असेल ते पोलीस त्याच्यावरती जे करतील. पण समोर बहुजन विकास आघाडी सुद्धा आपल्याला काम करत असताना त्यांनी पण भरपूर गोष्ट या परिसरासाठी केलेली आहे. त्यांच्यातलेच काही कार्यकर्ता होते जो आज तुमच्या पक्षात आहे, पण गेल्या अनेक वर्षापासून ते बहुजन बहुजन बोलून बोलून थकले नाही, पण आज तुमच्या पक्षात येऊन तुमची वाहवाही करताय. पण येणाऱ्या टायमामध्ये तुम्हाला विश्वास आहे का ते नक्की तुमच्या बरोबर राहतील का? हे बघा, आपण बोलता की ज्या आता 1-2 वर्षापूर्वी खासदारकीची इलेक्शन लागली, तेव्हाही ह्या कारगिल नगर मनवेलपाडा विभागाने आम्हाला इथून लीड दिलेलं आहे. 1 वर्षापूर्वी आमदारकी झाली, तेव्हाही या कारगिल नगर मधील जनतेने मतदाराने आम्हाला लीड दिलेला आहे. मला विश्वास आहे, माझ्या कामावरती विश्वास आहे, आपल्या पक्षाच्या लोकांवरती विश्वास आहे, की मतदारांवरती विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये खासदारकी आमदारकीला जे लीड भेटलं त्यापेक्षा दुपटीने लीड या महानगरपालिकेला माझ्या 4 उमेदवारांना मिळणार आहेत, असा मला विश्वास आहे. पण आपण एकमेवच काम करणारे होते, पण आता नवीन म्हणजे चेहरा आपल्या समोर आलेले जे इतर पक्षात होते आणि आपल्या पक्षात समावेश जाऊन डायरेक्ट तिकीट घेतलं. बाकीचे लोक नाराज होते, आपल्यावर कांद्यावर कांदा लावून काम करायचे, त्यांना तिकीट नाही भेटलं, तर इंटरनल त्यांचा वाद कुठे मत रूपांतरामध्ये होऊ शकतो का? वादिवाद आमच्या पक्षामध्ये काहीच नाही. आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते जोमाने ताकदीने काम करत आहेत. सर्वांच्या कार्यकर्त्यामध्ये एकच भावना आहे की आमचे 4 उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं प्रयत्न करत आहेत. धन्यवाद. बघितलं, हे होते नारायण मांजेकर. ज्या प्रकारे अति मोठ्या प्रमाणात यांनी 2015 पासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात ते काम करत गेले आणि त्यांनी आमदार खासदारकी त्यांनी विजयी करून दिली. त्यानंतर आमदारकी सुद्धा या परिसरातनं मोठ्या चांगल्या लीडनी त्यांनी विजय करून दिली. आता येता महानगरपालिकेचा उमेदवार म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे लोक त्यांना मत करतील का, या सर्व गोष्टीवरती आपला प्रामुख्य लक्ष असणार आहे. स्लम परिसर बोलला जातो कारगिल नगर, या कारगिल नगरमध्ये अति मोठ्या प्रमाणात युवा वर्ग नशेच्या पीडित आहेर गेलेले, त्यावरती कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी काम करणार, या सर्व गोष्टी आपण दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.